महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन व केपीटी पाईप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमाअंतर्गत हॉटेल सूर्या येथे इंडस्ट्रियल पाइपिंग टेक्नॉलॉजी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अशफाक कागदी, हर्षल बांबरे, केपीटी पाईपचे मंगेश पिंपळे, काचवाला व विशेष अतिथी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. भारतातील उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पाईपच्या तुलनेत स्वस्त व टिकाऊ असल्याचे केपीटी पाईपचे विक्री अधिकारी मंगेश पिंपळे यांनी सांगितले. वेलकम टू PPR प्लंबिंग मीट ॲट नाशिक. माझं नाव मंगेश पिंपळे. मी केपीटी पायपिंगसाठी वेस्ट झोन बघतो. वेस्ट इंडिया माझ्याकडे आहे. PPR पायपिंगचे आम्ही लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहोत. PPR पाईप म्हणजे काय? पॉलीप्रॉपिलीन रँडम कोपॉलिमर. बेसिकली इट्स अ PP ग्रेड फॅमिली. रॉ मटेरियल जे आहे ते PP ग्रेडपासून बनलेलं असतं, त्यामुळे त्याला PPRC पाईप म्हणून मार्केटमध्ये म्हणतात. आता PPR पायपिंगचे वैशिष्ट्य काय? तर PPR पायपिंग हे यूज होतं मल्टिपल ॲप्लिकेशनसाठी, जसं की वॉटर, एअर आणि केमिकल. वॉटरमध्ये काय? तर वॉटरमध्ये हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर दोघांसाठी पण यूज होतं आणि केमिकलसाठी पण यूज होतं. त्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा PPR पायपिंग हे चिल वॉटर पायपिंगला पण यूज होतं, सोलर वॉटरला यूज होतं. एक सिंगल पाईप असा आहे की त्यामध्ये आपले मल्टिपल ॲप्लिकेशन कव्हर होतात. त्यामुळे बरंचसे इंडस्ट्रियल मार्केट, नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, गुजरात असेल, मेजरली PPR पायपिंगला सपोर्ट करत आहेत. आपण बऱ्यापैकी स्टील, मेटल, GI या पर्टिक्युलर पायपिंगला रिप्लेस करू शकतो केपीटी पायपिंगने. त्यामुळे मला सर्वांना आवाहन करायचं आहे की आपण या नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करावा आणि ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी बघतो, रस्टिंग आहे, कोरोजन आहे, इरोजन आहे, त्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला नक्कीच त्या गोष्टी थांबवता येतील जर आपण PPR पाईप यूज केलं तर. थँक्यू व्हेरी मच. यावेळी हर्षल बांबरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. नमस्कार, मी हर्षद कमलाकर बांबरे, प्रेसिडेंट फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक चॅप्टर. मला या प्रोग्रामसाठी बोलवलं आणि याच्यामध्ये मला केपीटी पाईप्सबद्दल माहिती मिळाली. तर फायर फायटिंग सिस्टीममध्ये या पाईपचा कसा उपयोग होऊ शकेल आणि लो हॅझर्डस बिल्डिंगसाठी याचा वापर होतो असं मला महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या प्रेसिडेंटनी सरांनी सांगितलं. तर आम्ही निश्चितच, तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिलं फायर एजन्सीजला, तर आम्ही फायर फायटिंगमध्ये याचा कसा वापर करता येईल याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रथमतः मी PPR कंपनीचं अभिनंदन करतो की त्यांनी आज आपल्या नाशिक शहरात केपीटीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनला बरोबर घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. आज आपण पाहतो नाशिक शहरात हायराईज बिल्डिंग म्हणजे साधारणतः 30, 32, 40 मजल्यापर्यंत इमारती होत आहेत, परंतु अजूनपर्यंत कुठलाही प्लंबर हा पाईप इमारतीसाठी वापरत नाही. तर माझी सर्व प्लंबर बांधवांना विनवणी आहे की तुम्ही हा पाईप सजेस्ट करा. प्लंबिंगसाठीच नाही, हा MIDCत पण याचा वापर होतो. आपल्या कॉर्पोरेशनसारख्या ठिकाणीसुद्धा याचा वापर केला गेला पाहिजे. तसंच इमारतींना तर हा वापरला जातोच, परंतु आज आरोग्यदायी पाईप जर म्हटला तर निव्वळ PPR पाईपच तसा आरोग्याला चांगला आहे. तर मला एवढंच सांगावंसं वाटतं महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून केपीटी कंपनीला की त्यांनी सर्वसामान्य प्लंबरांना याचं नॉलेज द्यावं की हा पाईप कसा वापरायचा. काय होतं, हातात स्टूल नसल्या कारणाने प्लंबर तो पाईप वापरत नाही. तो म्हणतो की माझ्याकडे याचं स्टूल नाही. तर हा स्टूल पुरवण्याचं काम जर कंपनीने केलं तर नक्कीच हा पाईप भविष्यात एक चांगला यशस्वी पद्धतीने प्लंबर वापरतील. एवढंच बोलतो. धन्यवाद. मुबदुल काचवाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी अल्फा पाइपिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर मुफद्दल काचवाला. आम्ही गेल्या 13 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये, आंबड इंडस्ट्रीमध्ये या बिझनेसमध्ये आहे आम्ही. आणि हे जे केपीटी पाईप आहे, हे पाईप फ्युचर आहे. आज येणाऱ्या काळामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक पाईपला हा कवर करून घेईल. जेवढे डेव्हलप कंट्रीज आहे आज जगात, ते असंच धरून चाला का कम्प्लिटली हे PPR पाईप हेच यूज करताय की आपलं. तर माझी विनंती आहे, जेवढं होईल त्याला प्रमोट करा आणि काय असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. भारतीय बनावटीचे PPR पाईप वापरावे, ज्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल. आपला पैसा आपल्या देशात राहील, रोजगार आपल्या देशातील कामगारांना मिळेल, शासनाला कर मिळेल,
परिणामतः राष्ट्र संपन्न होईल. सूत्रसंचालन श्रीहरी गांगुल यांनी केले. आभार प्रदर्शन मोहम्मद वारा यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी हंडे, वैभव जोशी, सोमनाथ क्षीरसागर, किशोर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.